पेपर पॅटर्न पाहिजे आणि अगदी फ्री, चल कुठे मिळेल तेच सांगतो। और रुको रुको, आईएमपी टॉपिक्स भी ओके, डोंट वरी, इस वीडियो में वही बताने वाला हूं कि पेपर पैटर्न एंड आईएमपी टॉपिक्स कहां पे फ्री मिळेल। मित्रांनो, कुठलाही सब्जेक्ट स्टडी करण्याच्या आधी आपण पेपर पॅटर्न रेफर करणं गरजेचं असतं, आईएमपी टॉपिक्स रेफर करणं गरजेचं असतं। का, त्याचं का महत्व आहे आणि हे सगळं पर्पल आर्ट ऍपवर आम्ही फ्री मध्ये पेपर पॅटर्न का अपलोड केले याचं आधी तुम्हाला महत्व सांगतो। मित्रांनो बघा, एक उदाहरण देतो, कुठली इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तुम्ही खरेदी करा, टीव्ही खरेदी करा, मोबाईल खरेदी करा, फ्रीज खरेदी करा, काही पण, सध्या स्मार्ट टीव्ही आहे, एक उदाहरण घेतो स्मार्ट टीव्हीचं। स्मार्ट टीव्ही खरेदी करताना आपल्याला एक युजर मॅन्युअल भेटतो, कारण स्मार्ट टीव्ही मध्ये इतके सारे फंक्शन आहे, सध्या अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही घेतला तर इतके फंक्शन आहे की कुठल्या मेनू मधून कुठे आपण निघून जातो, सगळा घोटाळा होऊन जातो। त्यामुळे स्मार्ट टीव्हीला आपला युजर मॅन्युअल दिलं असतं। युजर मॅन्युअल काय सांगतो, तुम्हाला ही सेटिंग बदलायची नाही, हे फंक्शन यूज करा, याने काय होईल, तुमचा वेळही वाचतो आणि तुमच्याकडून ती वस्तू खराब होत नाही। करेक्ट, सो युजर मॅन्युअल खूप महत्त्वाचं काम करतो, तो वेळ वाचवतो, वस्तू खराब येत नाही आणि यू मिनिटात तुम्हाला बेस्ट सोल्युशन देतो। सो उदाहरण दुसरं बघू, एखाद्या तुम्ही स्टोअर मध्ये गेले, इलेक्ट्रॉनिक स्टोअर मध्ये गेले, क्रोमा मध्ये गेले, तिथे काय असतो, एक गाईड असतो। तो गाईड काय करतो, मला सांगतो, हा ही वस्तू घ्या, याच्यात 5 GB डेटा लागेल, याच्यामध्ये 3 GB लागेल, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना तो तुम्हाला सजेस्ट करतो बेस्ट काय आहे, जेणेकरून काय तुम्हाला तो पर्सन तुम्हाला आयडिया देऊन देतो, याच्यातनं हे बेस्ट आहे, हेच कर, याने तुझे पैसे वाचतील, वेळ वाचेल, सगळ्या गोष्टी होतील। सो हीच सिच्युएशन आपल्या पेपर पॅटर्न सोबतही लागू होते। असं समज, एका सब्जेक्टचा अभ्यास करण्याच्या आधी जो पेपर पॅटर्न आहे ना, तो म्हणजे तुझा युजर मॅन्युअल आहे। कारण पेपर पॅटर्नने काय होतं, एवढा मोठा सब्जेक्ट आहे, इनसेमला 2 युनिट आहे, ते आता वेळ कमी पण आहे, मग कमी वेळेत तू सगळं करायला गेला तर गडबडून जाशील, ऑब्विसली तू फेलच होशील। मग याच्यासाठी काय करायचंय की जर तुझा अभ्यास झाला असेल किंवा सुरू करतोय, काहीच नाही झालं किंवा अभ्यास करतोय तरी समजत नाही, या सगळ्या ठिकाणी पेपर पॅटर्न हा सेम आपला युजर मॅन्युअल किंवा गाईडचं काम करतो। कारण तो काय करतो, तुला सांगतो हे टॉपिक्स आहे, याच्यातले हेच टॉपिक कर, या टॉपिकला जास्त महत्व आहे, हा टॉपिक स्किप कर, काय करण्यापेक्षा काय स्किप करायचं हे आपल्याला पेपर पॅटर्न सांगतं। कुठल्या टॉपिक मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कुठल्या टॉपिकवर तू जास्त भर द्यायला पाहिजे, कशावर तुला प्रश्न येतात आणि कुठल्या याच्यात तुला पेपर आधी सोडवायचा नंतर सोडवायचा, या सगळ्या स्ट्रॅटेजी तुला पेपर पॅटर्न मधून कळतात। त्यामुळे पेपर पॅटर्न रेफर करणं खूप गरजेचं होतं, याच्यामुळे तुझा वेळ वाचतो आणि तुला कमी वेळेत तू जास्तीत जास्त मार्क पाडू शकतो, तो पेपर इझिली तू क्लिअर करू शकतो, यासाठी पेपर पॅटर्न ही दिलेले असतात। तर मित्रांनो, आपल्या पर्पल आर्ट ऍप्लिकेशन मध्ये फर्स्ट इयर सेकंड इयरच्या सगळ्या महत्त्वाच्या विषयांचे पेपर पॅटर्न आणि त्या पेपर पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्ही करायला पाहिजे हे डिटेल मध्ये असलेला व्हिडिओ आम्ही फ्रीली अनलॉक करून तुम्हाला आपल्या ऍपवर दिलेला आहे, फ्री मध्ये अवेलेबल करून दिलेला आहे। सो आता हे व्हिडिओ तुम्ही कसा बघायचा, पेपर पॅटर्नचा तुमचे जे महत्त्वाचे विषय आहे त्या पेपर पॅटर्नचा व्हिडिओ बघून तुम्ही कसे स्कोर करणार, तो व्हिडिओ कसा बघायचा फ्री मध्ये ते मी तुम्हाला 5 सांगतो। काय करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही आपलं पर्पल आर्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तुला साइडलाही दिसत असेल। यस, सो पर्पल आर्ट ऍप्लिकेशन वरती गेला की बघ तुला तिथे टॅब्स दिसतील, जसं कोर्सेस आहे, पेपर सोल्युशन आहे, सो कुठलं पेपर क्वेश्चन पेपर आहे, तुला सगळ्या क्वेश्चन पेपर पाहिजे तर क्वेश्चन पेपर टॅब वर जा, तुला आता पेपर पॅटर्न फ्री मध्ये पाहिजे ना तर कोर्सेस मध्ये जा। कोर्सेस मध्ये गेला की तिथे बघ डिपार्टमेंट तुला दिसतील, फर्स्ट इयर आहे, नंतर खाली तुझे डिपार्टमेंट आहे, कॉम्प्युटर, IT, मेकॅनिकल, ENTC, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, सगळे डिपार्टमेंटचे नाव दिसतील। मग तू कुठल्या याच्यात जा, समजा फर्स्ट इयर मध्ये गेला तर फर्स्ट इयर मध्ये समजा तुला M2 चा कोर्स दिसेल, मेकॅनिक्सचा कोर्स दिसेल, त्या कोर्स मध्ये जा आणि कोर्स मध्ये तू गेल्यानंतर तुला बघ तिथे 3 नंबरला फोल्डर दिसेल, इन सेम पेपर पॅटर्न अँड IMP दिसतोय फोल्डर, या फोल्डर मध्ये तुला पेपर पॅटर्नचा व्हिडिओ पूर्णपणे अनलॉक आहे। त्या व्हिडिओमध्ये तुला पेपर पॅटर्न पण समजावलाय, काय टॉपिक्स करायचे, कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, कुणाला महत्व द्यायचं, सगळं डिटेल मध्ये समजावलंय। सेम मेकॅनिक्स मध्ये बघ, BEE मध्ये बघ, सगळे बघ। तसंच सेकंड इयर मध्ये गेला, कॉम्प्युटर बघितलं, कॉम्प्युटर मध्ये बघ M3 चा कोर्स आहे, त्याच्यात जा, त्याच्यात 3रा फोल्डर दिसेल तुला, तो असेल पेपर पॅटर्नचा, त्यात पेपर पॅटर्नची व्हिडिओ अनलॉक आहे। सो कोर्स न सबस्क्राईब करता तो व्हिडिओ आम्ही अनलॉक ठेवलाय। सिमिलरली तू कुठल्याही कोर्स मध्ये जा, तुला ह्याच पद्धतीने पेपर पॅटर्नचे फ्री व्हिडिओ तुला ऍक्सेस करता येतील, ते व्हिडिओ बघ आणि मग तू अभ्यासाला लाग, तुला डायरेक्शन क्लिअर होईल, तुझी इन्सेम क्लिअर होईल। सो मित्रांनो, या पेपर पॅटर्न मुळे तुला जर खरोखर फायदा होत असेल तर तू लगेच तूही डाउनलोड कर ऍप्लिकेशन, पेपर पॅटर्न बघून लिहून घे, तुझ्या मित्रालाही व्हिडिओ पाठव, कारण पेपर पॅटर्न फक्त 15, 16, 17 3च दिवस अनलॉक आहे, नंतर तेही लॉक होऊन जाणार आहे। सो लगेच 3 दिवस घालू नको, लगेच पटापट लिहून घे, मित्रांनाही सांग, आणि तुला वाटलं यार मला पेपर पॅटर्नही भेटलाय, मला फायदा झालाय, मग तुला वाटलं यार मला हा विषय स्कोर करायचा, सध्या इनसेम आहे, तू
लगेच तुझं जो तुला पूर्ण सब्जेक्टचे व्हिडिओ लेक्चर हवे असतील, नोट्स आणि पेपर सोल्युशन लागत असेल तर लगेच कोर्स सबस्क्राईब करून घे. पेपर पॅटर्न तर फ्री आहे, पण कोर्स तुला लागेल तर तुला ऑफर्डेबल प्राइस मध्ये आहे, तो सबस्क्राईब करून घे. आता इनसेम स्कोर करशील आणि लगेच एंडसेमचा लगेच अभ्यास सुरू करून दे. एप्रिल पासून एंडसेम राहील आपली जून मध्ये, तोवर 2 महिन्यात त्या व्हिडिओ लेक्चर पूर्ण कोर्सवरनं तुझे एंडसेम पण स्कोर होईल. सो तुझं कुठलं डिपार्टमेंट आहे, कुठल्या डिपार्टमेंट तुझे कुठले सब्जेक्ट, नियर अबाउट सगळे आयएमपी सब्जेक्ट आपल्या ऍप मध्ये आहे. तुला डिपार्टमेंट वाईज तिथे ऍप मध्ये दिसेल. तो नक्की कोर्स सबस्क्राईब कर, नक्की इनसेम तुझे स्कोर होईल. काही डाऊट आले तर नक्की चॅनल सबस्क्राईब कर आणि पेपर पॅटर्न पहिला बघ. पेपर पॅटर्न म्हणजे तुझा युजर मॅन्युअल गाईड आहे. पेपर पॅटर्न बघितल्यानंतरच अभ्यास सुरू कर. सो फ्री पेपर पॅटर्न लगेच बघ आणि तुझा पेपर नक्की स्कोर कर.